मगर आणि माकडाची गोष्ट। एकदा जंगलात एका मोठ्या नदीच्या काठावर एक हुशार माकड एका उंच आंब्याच्या झाडावर राहत असे। त्या झाडाला जगातील सगळ्यात गोड आंबे लागत असत। माकड दिवसभर गोड आंबे खाऊन आणि झाडाच्या फांद्यांवर झुलत आनंदात दिवस घालवत असे। त्या नदीत एक मगर आणि त्याची बायको राहत होती। मगर नेहमी त्या झाडाजवळ पोहत असे। एके दिवशी माकडाने त्याला पाहिले आणि त्याला हाक मारली, "अरे मित्रा, तुला हे गोड आंबे खायला आवडतील का?" मगर खुश झाला आणि तो माकडाच्या जवळ आला। माकडाने काही गोडसर आंबे फेकले। मगराने त्यांचा आनंदाने आस्वाद घेतला। त्या दिवसापासून त्यांची मैत्री झाली। आता माकड नेहमी मगराला आंबे देत असे। एके दिवशी मगरीच्या बायकोला त्या माकडाविषयी कुतूहल वाटले। तिने विचार केला, जर माकड इतके गोड आंबे खात असेल तर त्याचे हृदय किती गोड असेल। मग तिने एक कपटी योजना आखली। ती नवऱ्याला म्हणाली, "तुम्ही या तुमच्या मित्राला आपल्या घरी बोलावता का? मला त्याला भेटायचं आहे आणि जेव्हा तो येईल तेव्हा आपण त्याचं हृदय खाऊ." मगर आधी घाबरला, पण शेवटी त्याने आपल्या बायकोच्या आग्रहाला मान दिला। दुसऱ्या दिवशी त्याने माकडाला आपल्या घरी येण्याचं निमंत्रण दिलं। तेव्हा माकड म्हणाले, "मला खूप आनंद होईल, पण मी तिथे कसा जाईन? मला तर पोहता सुद्धा येत नाही." "काळजी करू नकोस, मी तुला माझ्या पाठीवर बसवून घेऊन जाईन," मगर म्हणाला। माकडाने आपल्या मित्रावर विश्वास ठेवला आणि मगराच्या पाठीवर बसला। जेव्हा ते नदीच्या मध्यभागी पोहोचले, मगराने हळूच सांगितले, "प्रिय मित्रा, माझ्या बायकोला तुझे हृदय खायचे आहे। मला क्षमा कर, पण मला ते तिच्यासाठी न्यायचं आहे." हे ऐकून माकडाला धक्का बसला, पण त्याला पटकन एक युक्ती सुचली। शांत राहण्याचा अभिनय करत तो म्हणाला, "अरे मित्रा, हे तुला आधी सांगायला हवं होतं। मी तर माझं हृदय झाडावर लटकून ठेवलं आहे." मगर चकित झाला, "तुझं हृदय झाडावर ठेवलं आहे?" "हो, कारण मी नेहमी या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारित असतो, त्यामुळे ते कुठेतरी पडेल म्हणून ते मी कधीच सोबत नेत नाही। चल, आपण परत जाऊ आणि आपण माझं हृदय घेऊन येऊ." मूर्ख मगराने माकडावर विश्वास ठेवला आणि झाडाजवळ परत गेला। किनाऱ्यावर पोहोचताच माकड पटकन मगराच्या पाठीवरून उडी मारून झाडावर चढला आणि मगराला म्हणाला, "मूर्ख मगर, तू मला फसवायचा प्रयत्न केला, पण मी तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे। आता परत जा आणि तुझ्या बायकोला सांग, तिला माझं हृदय कधीच मिळणार नाही." मगराला स्वतःची खूप लाज वाटली आणि ते परत गेले। माकड मात्र हसत राहिला आणि आपले गोड आंबे खाण्यात गढून गेला। या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते, संकट समयी चाणाक्षपणा आणि प्रसंगावधान उपयोगी पडते। तर मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपते। अशाच प्रकारच्या मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या कहाणीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।